महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ 12वी अर्थशास्त्र या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणाची एक गुण विभागणी जर पाहिली तर बोर्ड परीक्षेकरिता प्रत्यक्ष गुण 8 मार्क आणि विकल्पासह गुण 11 मार्क आहेत. या प्रकरणाचे एकूण 4 भागात विभाजन केलेले असून यातील पहिला भाग हा आहे. प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यातील उपघटक आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा हे प्रस्तावना आहे, नंतर वित्तीय बाजारपेठेचा अर्थ, भारतातील नाणे बाजार, भारतातील नाणे बाजाराची संरचना, संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र ही 2 क्षेत्र भारतातील नाणे बाजाराची संरचना आहेत. संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय ग्रहे यांची माहिती पाहणार आहोत. तर असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बिगर बँक, वित्तीय मध्यस्थ संस्था यांची माहिती आपण असंघटित क्षेत्रामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर भारतातील नाणे बाजाराची भूमिका कोणती आहे, भारतीय नाणे बाजारामध्ये असलेल्या समस्या, नाणे बाजारातील समस्या दूर करून त्यात काय सुधारणा करण्यात आल्या या सुधारणा आपल्याला शिकायच्या आहेत. भारतातील भांडवली बाजार हा दुसरा भाग आहे. त्यामध्ये भारतातील भांडवल बाजाराची भूमिका, भांडवल बाजारातील समस्या आणि भारतातील भांडवल बाजारातील सुधारणा या आपल्याला या 9व्या प्रकरणामध्ये शिकायची आहेत. प्रस्तावना. वित्त म्हणजे ज्याला आपण फायनान्स असं म्हणतो हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मूलतः वित्त हे पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असते. यामध्ये व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाला विविध उद्देशांसाठी आवश्यक असणाऱ्या निधींचा यामध्ये समावेश होत असतो. यानुसारच वित्ताचे वर्गीकरण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत वित्त असेल तर त्याला वैयक्तिक वित्त असे म्हणता येईल, उद्योग संस्थेच्या संबंधित असेल तर त्याला औद्योगिक वित्त असे म्हणता येईल आणि शासनाच्या विविध उद्देशांसाठी जेव्हा वित्त गोळा केले जाते तेव्हा त्याला म्हटले जाते सार्वजनिक वित्त. असे वर्गीकरण वित्ताचे केले जाते. निधी गतिशील करणे आणि निधीचे वाटप करण्यासाठी देशाची वित्तीय व्यवस्था त्याला जबाबदार असते. म्हणजे एखादा निधी गतिशील करणे म्हणजे तो पाठविणे आणि त्या निधीचे वाटप व्यवस्थित करणे हे करण्याकरिता वित्तीय व्यवस्था जबाबदार असते. वित्तीय व्यवस्था जर बळकट असेल तर निधी गतिशील करता येतो आणि निधीचे वाटप पण व्यवस्थित होते. यामुळे आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संपत्तीच्या निर्मितीस वित्त व्यवस्था ही मदत करत असते. भारतातील वित्तीय प्रणाली ही एकूण 4 भागात विभागलेली आहे. त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे वित्तीय संस्था, नंबर 2 वित्तीय बाजारपेठ, नंबर 3 वित्तीय साधने आणि नंबर 4 वित्तीय सेवा होय. तर या प्रत्येक प्रणालीचा आपण अभ्यास करणार आहोत, पण त्यातील आपल्या अभ्यासाकरिता वित्तीय बाजारपेठ ही एकच बाजारपेठ आपल्यासाठी देण्यात आलेली आहे. बाकीच्या वित्तीय संस्था, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करावायचा नाही. मग वित्तीय बाजारपेठ म्हणजे काय? तर वित्तीय बाजारपेठेत रोखे, ज्याला आपण बॉन्ड असं म्हणतो, भाग म्हणजे शेअर्स, उत्पन्न रोखे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, सरकारी रोखे, विदेशी चलन इत्यादी सारख्या आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये रोखे, भाग, उत्पन्न रोखे, सरकारी रोखे, विदेशी चलन यांची खरेदी विक्री केली जाते त्या बाजारपेठेला वित्तीय बाजारपेठ असे म्हणतात. वित्तीय बाजारपेठा बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, दलाल, म्युच्युअल फंड, वटणावळ गृहे इत्यादी माध्यमातून ते चालतात. यामध्ये प्रामुख्याने नाणे बाजार आणि भांडवली बाजार या 2 भिन्न बाजारपेठांचा समावेश होतो. या वित्तीय बाजारपेठामध्ये
जी काही व्यवहार चालतो, हा व्यवहार चालवण्याकरिता नाणे बाजार आणि भांडवली बाजार या दोन भिन्न बाजारपेठेंचा समावेश आपल्याला झालेला दिसून येतो. भारतामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे दोन वित्तीय बाजार हे आहेत. आता यातील पहिला बाजार पाहूया, तो म्हणजे भारतातील नाणे बाजार. नाणे बाजार म्हणजे काय? तर नाणे बाजार म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज देणे व घेणे होय. ज्या बाजारपेठेमध्ये अल्प मुदतीकरिता कर्ज घेतलं जाते आणि दिलं जाते त्यांना नाणे बाजार असं म्हटले जाते. हा सदृश्य पैशाचा किंवा प्रति पैशाचा बाजार असतो, ज्यामध्ये अल्पकालीन साधने, उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर व्यापारी हुंडे, सरकारी रोखे, वचनपत्रे इत्यादींचा त्यामध्ये समावेश होत असतो. ही जी साधने आहेत ही अत्यंत तरल, कमी जोखमीची व 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीची परिपक्वता असणारी व सहज विक्रीयोग्य असतात. म्हणजे ही जी नाणे बाजारातील अल्पमुदतीचे कर्ज देणे घेणे हा जो व्यवहार चालतो, हे चालविण्याकरिता दोन क्षेत्र या ठिकाणी निवडलेले आहेत. एक आहे संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. त्यासाठी आपल्याला असं म्हणता येईल की भारतातील नाणे बाजार हा दुहेरी स्वरूपाचा आहे. पहिला भाग संघटित क्षेत्राचा आणि दुसरा असंघटित क्षेत्राचा. भारतातील नाणे बाजाराचे केंद्र मुंबई, दिल्ली व कोलकाता या शहरांमध्ये एकवटलेले दिसून येते. त्यानंतर पाहूया की भारतातील नाणे बाजाराची संरचना कशा प्रकारची आहे. भारतातील नाणे बाजाराची संरचना पाहत असताना एक भाग येतो संघटित क्षेत्राचा आणि दुसरा असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, त्याला भारताची मध्यवर्ती बँक असं म्हटलं जाते, ती मध्यवर्ती बँक याचा सहभाग होतो. दुसरा आहे व्यापारी बँका, तिसरा आहे सहकारी बँका, चौथा आहे विकास वित्तीय संस्था आणि पाचवी आहे भारतीय सवलत व वित्तीय गृहे. या 5 घटकांचा समावेश संघटित क्षेत्रामध्ये भारतात झालेला दिसून येतो. तर असंघटित क्षेत्रामध्ये 3 आहेत. पहिला आहे स्थानिक बँकर्स, दुसरा आहे सावकार आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था. अशा प्रकारे संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्रामध्ये नाणे बाजाराची संरचना ही एकवटलेली दिसून येते. आता यामधला संघटित क्षेत्र जे आहे त्यामध्ये आता मी जसं सांगितलं होतं की भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृहे यांचा समावेश होतो. या सर्वांचे कार्य हे भारतातील सर्व आर्थिक क्षेत्रात चालते. त्यानंतर आहे या संघटित क्षेत्रामधील पहिला आणि महत्वाचा घटक तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे काय, त्याची प्रस्तावना थोडक्यात पाहू पहिल्यांदा आणि त्यानंतर त्याची व्याख्या पाहू. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही विल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार झालेली आहे. ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार बँकेच्या मूलभूत कार्याला वैधानिक आधाराची तरतूद देण्यात आलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी एक खाजगी भाग भांडवल बँक म्हणून झाली होती. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला भारताची एक महत्वाची बँक म्हणजेच मध्यवर्ती बँक म्हणून गणल्या जाऊ लागलं आणि त्यावेळेस पासून ही नाणे बाजारातील एक महत्वाचा घटक झालेली दिसून येते. तर हे भारतीय रिझर्व्ह बँकेचं म्हणजे त्याला मध्यवर्ती बँक असं म्हणतो, त्यांच्या व्याख्या पाहू. 2 अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या. पहिला आहे डॉक्टर M.H. डिकॉक. ते असं म्हणतात, मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. म्हणजे डिकॉक यांच्या मते जी मध्यवर्ती बँक आहे प्रत्येक देशाची ही त्या देशातील मुद्रा आणि बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे, म्हणजे सर्वात मोठी संस्था आहे.
त्यानंतर दुसरी व्याख्या केलेली आहे प्राध्यापक W.H. शॉ. ते असं म्हणतात की अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. अर्थव्यवस्थेमध्ये जो काही पतपुरवठा केला जातो त्यावर नियंत्रण कोण ठेवलं जाते, तर जी कोणी नियंत्रण ठेवणारी आहे ती नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजेच मध्यवर्ती बँक, अशी W.H. शॉ ने व्याख्या केली. या दोन्ही व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला त्यांची कार्य लक्षात येतं. मध्यवर्ती बँकेचं कार्य या दोन व्याख्येवरच अवलंबून आहे. मग यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य. पहिला आणि महत्वाचं कार्य ते म्हणजे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. आपली जर नोट आपण हातात घेतली तर मी इथे चित्रामध्ये दाखवले बघा, आपली 100 रुपयाची, 500 रुपयाची किंवा 5 रुपयाची नोट, 2 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंतची कुठलीही नोट आपण हातात घेतली तर त्या नोटवर लिहिलेलं आहे भारतीय रिझर्व्ह बँक किंवा इंग्रजीमध्ये लिहिलेलं असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजेच काय, तर ही नोट छपाई करण्याचं, ही नोट चलनात आणण्याचं कार्य, महत्वाचं हे जे कार्य आहे हे करत असते भारतीय रिझर्व्ह बँक. म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेचं पहिलं आणि महत्वाचं कार्य ते म्हणजे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. मग रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया व नाणी सोडून सर्व प्रकारच्या नोटा निर्माण करता येतात. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते. या 200 कोटीपैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात रिझर्व्ह बँकेला आपल्याकडे राखीव निधी हा ठेवावा लागतो. कारण का, जर का काही अडचण झाली अर्थव्यवस्थेमध्ये तर त्यावेळी या राखीव निधीचा आपल्याला वापर करता यावा, म्हणून नोटच्या मोबदल्यात जितकी चलन निर्मिती करणार आहेत त्याच्या मोबदल्यात कमीत कमी किमान 200 कोटी रुपये ठेव मध्यवर्ती बँकेला स्वतःकडे ठेवणे आवश्यक असते. त्यानंतर दुसरं कार्य आहे आणि महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे सरकारची बँक. भारतीय रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक म्हणून कार्य करते, सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करते, केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार पूर्ण करते, पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी सुद्धा देते. सरकारचे पैसे स्वीकारायचे असतील तर पैसे सुद्धा स्वीकारण्याचं काम करते आणि सरकारला जर कोणाला पैसे द्यायचे असतील, देणी द्यायची असेल तर तेही सुद्धा कार्य रिझर्व्ह बँक सरकारची बँक म्हणून करताना दिसून येते. त्यासोबतच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन करते, सरकारला अनेक आर्थिक विषयावर सल्ला देण्याचं सुद्धा काम करते. म्हणजे अशा प्रकारची सरकारची बँक म्हणून कार्य करत असताना मध्यवर्ती बँक अनेक कार्य करताना सरकारसाठी दिसून येते. त्यानंतर आहे तिसरं बँकांची बँक. मध्यवर्ती बँक ही शिखर बँक आहे, म्हणजेच व्यापारी बँका ज्या आपल्या भारतामध्ये आहेत त्या व्यापारी बँकांवर वैधानिक म्हणजे कायद्याने नियंत्रण ठेवणारी बँक म्हणून मध्यवर्ती बँकेकडे किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाहिले जाते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य आहे. म्हणजे सर्वच बँकांना रिझर्व्ह बँकेकडे स्वतःची खाती ओपन करावी लागतात, स्वतःची ठेव त्या ठेवीमध्ये ठेवणं आवश्यक आहे. मागणी आणि मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी हे राखीव ठेवणे त्या ठिकाणी अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटून देऊन आर्थिक सहाय्य करते. व्यापारी बँकांना मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजे जर व्यापारी बँकेला कर्ज पाहिजे असेल तर मध्यवर्ती बँक अशा व्यापारी बँकांना कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असते. म्हणून बँकांची बँक म्हणून एक अतिशय महत्वाचं कार्य ही करत असते. आता आपण म्हणतो कशासाठी राखीव निधी का ठेवावा लागतो, कारण जर का समजा बँकेला ज्या व्यापारी बँका आहेत यांना जर अडचण आली, यांना जर काही अर्थव्यवस्थेमध्ये त्यांची कर्ज वसुली झाली नाही आणि त्या अशा प्रकारच्या आर्थिक समस्येला जर बँकेला सामोरं जावं लागत असेल तर अशा वेळी रिझर्व्ह बँक त्यांच्या किमान रोख निधीच्या राखीव ठेवीतून काही मदत ही व्यापारी बँकेला करू शकते. म्हणून प्रत्येक व्यापारी बँकेचं किमान रोख निधी मध्यवर्ती बँकेत ठेवणे हे आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं अजून एक कार्य ते म्हणजे परकीय चलन साठ्यांचा सांभाळ करणे. जे भारताकडे निर्यातीच्या
मुळे येणारे जे परकीय चलन आहे, हे परकीय चलनाचा साठा करून ठेवण्याचं कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेला करावं लागते. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन साठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, स्थिरता निर्माण करणे किंवा स्थिरता निश्चित करणे त्याला आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनाची खरेदी व विक्री करण्याचे कार्य सुद्धा रिझर्व्ह बँक करत असते. म्हणजे आपल्याला जर परकीय चलन सांभाळायला पाहिजे असेल तर रिझर्व्ह बँकेकडूनच आपल्याला ते घ्यावं लागते. पण रिझर्व्ह बँकेने हे पैसे स्वतःजवळ ठेवल्यानंतर काही प्रमाणात ICICI बँकेकडे ते चलन बदलून देण्याचं कार्य, जे विनिमय करून देण्याचं कार्य त्या ठिकाणी ICICI बँकेमार्फत केलं जाते. मात्र रुपयाचा अधिकृत विनिमय दर ठरविणे, एक डॉलरला किती रुपये द्यायचे याबद्दलचा अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्यात स्थिरता निश्चित करणे हे आवश्यक असते. ते करण्याचं कार्य परकीय चलन साठ्याचा सांभाळ करत असताना मध्यवर्ती बँक करताना दिसून येते. त्यानंतर आहे मध्यवर्ती बँक आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे हे कार्य करते. म्हणजे फक्त चलन निर्मितीच करत नाही, सरकारचेच कार्य करत नाही, बँकांचंच बँक म्हणून कार्य करत नाही किंवा परकीय चलन सांभाळायचंच कार्य करत नाही, तर ती जी काय आकडेवारी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची आहे ती आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्धीस देणे ही सुद्धा कार्य मध्यवर्ती बँकेला करावी लागतात. याकरिता मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत सांख्यिकी माहिती संकलित केली जाते आणि त्यांच्या RBI बुलेटिन मधून, RBIच्या अहवालातून ते प्रकाशित करण्याचं कार्य सुद्धा केलं जाते. आपल्या मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये अशा प्रकारचं एक मी इथं जे चित्र दिले ते तिथलंच आहे. त्या ठिकाणी आकडेवारी जी काही गोळा केलेली आहे ती प्रसिद्ध केली जाते. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते पोस्टरच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जाते आणि ती आकडेवारी गोळा करणे हे त्यांना गरजेचं असते. त्यानंतर आहे 6वं, ते म्हणजे पतपैशाचे नियंत्रण करणे. रिझर्व्ह बँक गुणात्मक व संख्यात्मक साधनांचा वापर करून व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक पत नियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक पत नियंत्रणामध्ये कर्ज व तारण यामधील गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा त्यामध्ये समावेश होतो. जे रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेत जो पतपैशाची निर्मिती करत असतो त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही या संख्यात्मक पत नियंत्रण आणि गुणात्मक पत नियंत्रणाद्वारे करत असते. बँक दर, खुल्या बाजारात रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर हे संख्यात्मक पत नियंत्रण आहे आणि गुणात्मक पत नियंत्रणामध्ये कर्ज व तारण यामधील गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा वापर करून मध्यवर्ती बँक व्यापारी बँकेने मोठ्या प्रमाणात पतपैसा निर्माण करू नये याकरिता नियंत्रण मिळविताना दिसून येते. त्यानंतरचं 7वं कार्य आहे ते म्हणजे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. रिझर्व्ह बँक ग्रामीण भागात व निम शहरी भागामध्ये बँकिंग सेवा वाढविणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी विकासात्मक कार्य करताना दिसून येते. म्हणजे रिझर्व्ह बँक ही विकासाभिमुख कार्य करत असताना ग्रामीण भागातील व्यक्ती सुद्धा बँकेशी जोडला जावा, निम शहरी भागातील व्यक्ती सुद्धा बँकेशी जोडला जावा, बँकिंग सेवा तिथपर्यंत पोहोचविण्याचं कार्य, ठेवीदारांना संरक्षण देण्याचं कार्य, कृषी पतपुरवठा करण्याचं म्हणजे कृषी शेतीला पतपुरवठा म्हणजे कर्ज पुरवठा करण्याचं कार्य, तसेच औद्योगिक क्षेत्राला सुद्धा पतपुरवठा करण्याचं कार्य विकासात्मक कार्यामध्ये रिझर्व्ह बँक करताना दिसून येते. आणि शेवटचं कार्य आहे ते म्हणजे इतर कार्य. पहिला आहे निरसन केंद्र. आपल्या सदस्य बँकांच्या आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मध्यवर्ती बँक कार्य करत असते. निरसन केंद्र चालवते. निरसन केंद्रामध्ये एकमेकात दोन अ आणि ब बँकेमधील व्यवहार जो होत असतो तो व्यवहार पूर्ण करण्याचं कार्य ही निरसन केंद्र म्हणून मध्यवर्ती बँक करत असते. अ बँकेने पाठवलेला पैसा ब बँकेच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा होत असतो. म्हणजे ब बँकेने जर पैसा अ बँकेला पाठवला तर अ बँकेच्या खात्यावर पैसा जमा करून देण्याचं कार्य निरसन केंद्र या केंद्रामार्फत मध्यवर्ती बँक करताना दिसून येते. त्यानंतर
दुसरं इतर कार्यामधलं आहे ते म्हणजे अंतिम ऋणदाता. जसं मी सांगितलं की बँकांना आर्थिक संकट जर आले तर त्या आर्थिक संकटात असलेल्या आपल्या सदस्य बँकांना आर्थिक सहाय्य पुरवणे, त्यांना त्या संकटातून बाहेर काढणं, हे कार्य रिझर्व्ह बँक आपल्या कार्यामध्ये करताना दिसून येते. अशा प्रकारे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य आपल्याला पाहता येतील, जी 8 कार्य आहेत. म्हणजे या भारतातील नाणे बाजारातील हा महत्वाचा पहिला घटक तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. त्याची सुरुवात पाहिली, व्याख्या पाहिली आणि त्यानंतर त्यांची कार्य पाहिली. तर इथं मी धन्यवाद. अर्थशास्त्र अभ्यास मंडळ व सर्व सदस्य अर्थशास्त्र विषय